पुण्यामध्ये पुढारी आणि कस्तुरी क्लबतर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि महिला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महिलांची ही बाईक रॅली आयोजित केली आहे। अगदी थोड्याच वेळात या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे। पुण्यामध्ये या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। महिला सक्षमीकरणाचा उद्देश या बाईक रॅली मागे आहे आणि अगदी काही क्षणात ही बाईक रॅली सुरू होईल। पारंपरिक वेशात नटलेल्या चिमुरड्या सुद्धा याच्यात सहभागी झालेल्या आहेत। ही दृश्य सध्या आपण बघतोय। पुढारी आणि कस्तुरी क्लबतर्फे बाईक रॅलीचं आयोजन केलंय आणि या बाईक रॅली संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर। पुढारी आणि कस्तुरी क्लब या दोघांनी मिळून आज एक भव्य रॅली जी बाईक रॅली आयोजित केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बाईक रॅलीचा जो मुख्य उद्देश आहे ते महिलांचं सक्षमीकरण आहे आणि गुढीपाडव्याचं निमित्त साधून ही बाईक रॅली आयोजित केलेली आहे। साधारणपणे 1 तासाची ही रॅली संपूर्ण शहरामध्ये फिरणार आहे। पण आपण बघू शकतो की सकाळपासूनच या रॅलीला भव्य असा प्रतिसाद मिळायला सुरुवात झालेला आहे। अजून काही वेळानंतर रॅली निघणार आहे, पण आतापर्यंत साधारणपणे 500 ते 600 महिलांची या ठिकाणी नोंद झालेली आहे, ज्या बाईकवर संपूर्ण शहरातून फिरणार आहेत। हा जो पोशाख आहे आपण बघू शकतो की पाडव्यानिमित्त जे महिला पोशाख करतात तो पोशाख घालून आता महिला सक्षमीकरण ही सगळ्यात महत्वाची गरज आहे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी या ठिकाणी ह्या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। पुढारीने आयोजित केलेल्या आहे आणि कस्तुरी क्लबने आयोजित केलेल्या या रॅलीला भव्य प्रतिसाद मिळायला आता सुरुवात झालेली आहे। निखिल करंदीकर, सचिन चपळगावकर, पुणे। दरम्यान या बाईक रॅलीमध्ये वयाच्या 15व्या वर्षी अपंगत्व आलेल्या महिलेनं सुद्धा सहभाग घेतलाय आणि प्रिया पेंडसे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी। कस्तुरी क्लब या दोघांनी मिळून आयोजित केलेल्या गुढीपाडव्यानिमित्त जी रॅली आहे, जी बाईक रॅली भव्य रॅली अशी काढण्यात आलेली आहे। मुख्य हेतू जो आहे तो महिलांचा सक्षमीकरणाचा आहे। आपण बघू शकतो की आता प्रिया पेंडसे आपल्या सोबत आहेत, ज्या हँडिकॅप आहेत, पण त्यांनी त्यांच्या गाडीवर लिहून आणलं की नाही शरीर आपलं सर्वांसारखं म्हणून कशाला घाबरत बसायचं, हा जो विचार घेऊन त्या स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। सकाळपासूनच त्या सुरुवातीपासून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचा जो उत्साह आहे तो या ठिकाणी दाखवलेला। काय सांगाल, तुमच्या मनात काय भावना आहेत? मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जरी काही आयुष्यात अडचण आली तरी तुम्ही त्याला जिद्दीने सामोरं गेलं पाहिजे। मी जन्मतः अपंगत्व नव्हतं, मला काही न्यूरोलॉजिकल डिसीज झाल्यामुळे 2007 सालीपासून मला अपंगत्व आलेलं आहे, परंतु मी माझ्या जिद्दीवर आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेली आहे। रॅलीबद्दल काय सांगाल? आजची रॅली हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे। याचा मला फार आनंद होत आहे की महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये भाग घेतला पाहिजे, कोणतेही असू दे, सगळीकडे भाग घेऊन आपण कसे सगळीकडे चांगले प्रोत्साहन देऊन लोकांमध्ये काम करू शकतो, आपण पण कमी नाहीये हे त्यांनी सांगून दिलं पाहिजे। आपण बघितलं की प्रिया पेंडसे सारख्या अशा अनेक आहेत ज्या सुरुवातीला अपंग असतील किंवा नंतर अपंग झाले असतील, पण जर समाजाला काही दाखवून द्यायचं असेल तर त्यांनी त्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला पाहिजे, हीच भावना प्रिया पेंडसे यांनी व्यक्त केलेली आहे आणि पुढारीच्या ह्या भव्य रॅलीमध्ये ते सकाळपासूनच सहभागी झालेले आहेत। निखिल करंदीकर, सचिन चपळगावकर, पुणे।